ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार आता रंगतदार अवस्थेत आहे। आनंद दिघेंच्या मुद्द्यावरून ठाण्यात ठाकरे गट विरुद्ध शिंदेंची शिवसेना असं युद्ध पेटलंय। ठाणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आनंद दिघे यांचे असली शिष्य हे नरेश म्हस्केच होते, राजन विचारे नाहीत असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं। मुख्यमंत्र्यांनी आज ठाण्यात जोरदार बॅटिंग केली आणि जिल्हाध्यक्ष पदावरून दिघेंना हटवण्याचा कट होता असा आरोपही त्यांनी केलाय। तर दिघेंच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंनी पहिलाच प्रश्न त्यांच्या संपत्तीबाबत विचारला असा दावाही मुख्यमंत्री शिंदेंनी केलाय। सिनेमामध्ये दाखवलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्या पुढील सिनेमात बदलल्या जातील असंही ते म्हणतात। मला काल एका पत्रकारांनी विचारलं, दोन शिष्य उभे आहेत तर कोण लोक कोणाच्या मागे उभे राहतील? तर मला असली शिष्य कोण आहे त्याच्या मागे उभे राहतील। तर मला असली कोण आहे? बोला नरेश। नकली कोण आहे? बोलतो तो नकली, कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांच्या बरोबर सोबत केली। दिघे साहेबांना ज्यांनी कायम त्रास दिला, दिघे साहेबांच्या बरोबर व्यक्त करायची भावना, त्यांना ठाणे जिल्हा सोडायला भाग पाडत होते। त्यांचा राजीनामा द्या म्हणून त्यांना फरमान आलं होतं। एवढ्या यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचल्यानंतर जेव्हा एखाद्याचं पद काढून गेलं त्याच्या जीवाला काय वाटेल? तो तर आत्महत्याच करेल। आणि त्याच्यासाठी तर मग कोणीतरी सांगितलं, दिघे साहेबांचं तुम्ही पद काढलं तर ठाणे जिल्हा, तेव्हा तर पालघर आणि ठाणे एक होता, ठाणे जिल्हा पूर्ण पालघर काय, नाशिक काय, मालेगाव काय, हे रायगड काय, एक माणूस नाही तुमच्याकडे राहणार, सगळे दिघे साहेबाबरोबर जातील। दिघे साहेब गेल्यानंतर पहिल्यांदा मी भेटलो उद्धवजींना, तेव्हा मला काय प्रश्न त्यांनी विचारावा, कसं आहे कसं आहे कसं, त्यांच्या मागे कोण आहे वगैरे असं विचारायला पाहिजे होतं। ते म्हणाले, आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे? प्रॉपर्टी कुठे कुठे आहे? मला त्यांची प्रॉपर्टी, फकीर माणूस, सगळं वाटणारा दोन्ही हाताने, त्या शाखेमध्येच राहणारा, ना त्यांचं घर ना बिल्डिंग, काहीच नाही। मला फार त्यावेळेस वाटलं आपण चुकीच्या ठिकाणी आलो, परंतु शेवटी नाईलाज काम करावं लागलं। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीच्या सांगण्याचा उद्देश एवढा आहे की दिघे साहेब हा ठाणे जिल्हा आहे आपला, आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला। तर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सर्व आरोपांवर राजन विचारेंनी जोरदार पलटवार केलाय, पाहूया। राजन विचारे तुमच्या मागे होता म्हणून तुम्हाला आमदारकीचा तिकीट मिळाला, तेव्हा सतीश प्रधान आमदाराचं तिकीट बाळासाहेबांनी तेव्हा घोषित केलं होतं। त्यामुळे बघा, तुम्हाला मी परत सांगतो, तुमचं राहिलेला आता काळ आहे, चांगल्या पद्धतीने काम करा, आम्हाला आमचं काम करू दे, तुम्हाला तुमचं काम करा। आम्हाला सर्व तुमची काही गोष्टी आहेत ती सर्व माहिती आहे, ज्या दिवशी ओपन करेल ना तुम्हाला फिरणं पण मुश्किल होऊन जाईल। त्यामुळे राजन विचारेच्या नादी लागू नका। आणि राजन विचारे उघडं पुस्तक आहे, कधी कोणी उघडून बघू शकतो। पिक्चर काढला धर्मवीर यांच्या नावाखाली। अहो साहेब, तुम्ही कुठले खिशातले पैसे घालून काढला? सर्व कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन ते तिकीट काढून सर्व हे केलं होतं, तुम्ही काहीच केलेलं नाही खर्च। मी स्वतः किती शो घेतलेले आहेत, प्रत्येक विभाग प्रमुखाला शो दिले होते, तुमच्या खिशातले पैसे तुम्ही दिले तेवढेच। तुम्ही काय सांगता एवढं हे केलं ते केलं? आणि तुमच्याकडे सर्व महानगरपालिका होते, काय धंदे केले तुम्हाला लोकांना माहिती आहे ना। नरेश म्हस्के किंवा ही सर्व मंडळी आहे त्या महापालिकेमध्ये काय करत होते? भ्रष्टाचार तिथे करत होते। आणि या भ्रष्टाचार तिकडे कोणाला म्हणायचे? गोल्डन गँग आणि गँग, हा काय प्रकारची टेंडर सेटिंग करायची, काय करायचे? आज ठाणे महापालिकेची काय वाट लावून ठेवले तुम्ही? आज सत्य आहे तुमच्याकडे, सत्तेच्या जोरावर किती लोकांचे, आमच्या किती शाखा तोडल्या, शाखा ताब्यात घेतल्या। धर्मवीरांचं नाम घेतात, धर्मवीर दिघे साहेबांचं ऑफिस तुम्ही ताब्यात घेऊन तिकडे स्वतःचं नाव लावलेलं आहे। लाज तरी वाटते का तुम्हाला? दिघे साहेबांचं ऑफिसला दिघे साहेबांनी कधी नाव नव्हतं दिलं होतं, आनंद आश्रम म्हणून नाव होतं, ते तुम्ही काढून स्वतःचं नाव लिहिलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।